नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओच्या थंबनेल वरून टायटल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी आज तुमच्याबरोबर कोणते दोन व्हिडिओ शेअर करणार आहे। एक आहे धुलीवंदनचा आणि होळीचा आणि दुसरा आहे तो डुग्गूच्या बोरणांचा आहे। बोरणांचा व्हिडिओ शेअर करायला खूप उशीर झालेला आहे, पण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केल्याशिवाय गोष्टी मला जमणार नाहीयेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर काही सजेशन्स असतील, तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायचे असतील तर तेही कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक वरती फॉलो करायला अजिबात विसरू नका। सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। बराच उशीर झालेला आहे, बोरणांचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतेय। तर आम्ही प्रिपरेशन करतोय, म्हणजे डेकोरेशनची तयारी करतोय। प्री प्लॅन असं काहीही नव्हतं, सो अचानक आयडिया सुचली आणि इथं सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय आम्ही। डुग्गू पण आम्हाला हेल्प करत होता। मागच्या वर्षीच्या बऱ्याच गोष्टी शिल्लक होत्या किंवा तशाच जपून ठेवल्या होत्या, त्याच आम्ही आता रियूज करतोय। हा जो बोर्ड दिसतोय अश्वथ नावाचा, तो त्याच्या बारशाचा आहे, म्हणजे त्याचा बर्थडेला जेव्हा नेम रिव्हील केलं होतं त्यातला आहे। हे रियल फ्लावर्सचं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे। अर्जुन आतलं डेकोरेशन करतोय आणि डुग्गू पण तुम्हाला दिसतंय। डुग्गूची पण मध्ये लुडबुड चालली होती। तुमच्या घरी पण असं होतं का मंडळी की आपण काहीतरी करत असतो तेव्हा लहान मुलं अशी लुडबुड करत असतात? खूप मस्त वाटतं डेकोरेशन बघा। ॲक्च्युली क्लिअर व्हिडिओ घेता नाही आला, खूप गडबड झाली, पण थोडंफार जे डेकोरेशन केलेलं आहे मस्त झालं होतं। सिम्पल बट इतकं स्वीट झालं होतं सगळ्या गोष्टी। तुम्हाला इथं दिसत असतील, छान अशीच छोटीशी रांगोळी वगैरे काढली होती। आणि हे जे काइट्स आहेत ते लास्ट इयरचेच आहेत, जे आम्ही जपून ठेवले होते। 2 बोर्ड्स बनवले होते नेम रिव्हीलसाठी, त्याचाच इथे वापर केलेला आहे। हे जे आहे हे वाणचं आहे आणि वाण आम्ही स्वामी समर्थांचे फ्रीजचे मॅग्नेट दिले होते, बनवून घेतले होते। खूप मस्त झालं होतं सगळं, जी अरेंजमेंट होती ती मस्त झाली होती। आणि हा बोर्डसुद्धा बनवलेला, म्हणजे जसं की मी सांगितलं व्हिडिओमध्ये, नेम रिव्हीलचाच बोर्ड आहे, तो आम्ही जपून ठेवला आहे। महाराजांची इथं मस्त आरास मांडलेली आहे, सजावट केलेली आहे। काही मातीची भांडी आहेत आणि मुलांना द्यायला आम्ही काय आणलं होतं, ड्रॉइंग बुक्स आणि स्केच पेन्स आणले होते। ही छोटीशी अशी, आणि हे जे दिवे इथं यूज केलेले आहेत ते लाईटचे सेलवरचे आहेत आणि सगळे मंडळी जमलेले आहेत। तुम्ही बघताय डुग्गूचं काय चाललंय बघा। आणि या छोट्या छोट्या मुलांचं बोरणांच्या आधीच चॉकलेट्स आणि सगळ्या गोष्टी घ्यायचं चाललं होतं आणि डुग्गू खूप शांत पद्धतीनं कॉपरेट करतो। टचवूड खूप शांत राहिला होता। पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, इथं ओवाळण्याचं चाललेलं आहे। माझी साडी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि डुग्गूचा ड्रेस पण कसा वाटतो हेही सांगा। जर तुम्हाला ड्रेसची लिंक हवी असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर नक्की शेअर करते। आणि सगळ्या जणी त्याला ओवाळत आहेत। ओवाळत असताना डुग्गू खूप छान पद्धतीने शांत राहिलेला आहे। आणि टी लाईट कॅन्डल वगैरे इथं न लावण्याचं एकच कारण ते म्हणजे लहान मुलं होती आणि कोणाला काही भाजेल वगैरे, या हिशोबाने आम्ही ते सिल्वरचे कॅन्डल्स यूज केले होते। आणि हे सिल्वरचे कॅन्डल्ससुद्धा दिवाळीमध्ये आणले होते, त्याचाच इथे रियूज केलेला आहे। सगळ्या गोष्टी मी खूप जपून ठेवते आणि तुम्हाला इथं दिसतंय डुग्गू किती छान राहिलेला आहे। आता हा शांत राहण्यामागचं किंवा हे सगळ्या पद्धतीनं कॉपरेट करतो त्याचं मागे एक रिझन आहे की ज्यावेळी फंक्शन असतो ना त्याच्या 8 दिवस आधी त्याचं माइंड आम्ही प्रिपेअर करतो की हा फंक्शन आहे, ह्या गोष्टी आम्ही तुझ्यासाठी करणार आहोत। सो तो स्वतःही प्रिपेअर होतो आणि आम्ही त्याला सारखं सांगत असतो की शांत राहायचं आहे, समजूतदारपणाने वागायचं आहे। त्यामुळे तो तशा गोष्टी फॉलो करतो। मंडळी तुम्ही सुद्धा ही ट्रिक आजमावून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला पण माझ्यासारखा एक्सपिरियन्स येतोय की नाही। कारण काय होतं, मुलांचं सबकॉन्शियस माइंडला ज्यावेळी ते झोपत वगैरे असतात त्यावेळी अशा गोष्टी जर सांगितल्या की त्यांना ते चांगलं लक्षात राहतं। आणि किती छान ग्रीट करतोय सगळ्यांना, सगळ्या खूप छान आहेत, प्रेमळ आहेत सोसायटीमधल्या सगळ्या। तुम्हाला इथं दिसत असेल लहान मुलं तर अगदी बसली होती वाट बघत। सेलिब्रेशन कसं वाटतंय हे कमेंट करून सांगाच, पण ओव्हरऑल डेकोरेशन पण कसं वाटतंय हेही सांगा। आता मेन प्रोग्राम, त्यालासुद्धा डुग्गू कणभरसुद्धा रडलेला नाही आहे, तुम्ही इथं बघताय। इतकं सगळ्यांनी त्याला हे केलेलं आहे, पण खूप शांत राहिला होता आणि माझी खरंच खूप गडबड झाली। जे डिसाईड केलेलं असतं ना ते ऐनवेळी होत नाही कधीच। खूप कसं असतं, एकटंच असल्यावर खूप गडबड होते बघा। मुलं कशी हे करतायत,
खूप मस्त वाटतं डुग्गूसाठी या गोष्टी करताना, कारण या सगळ्या गोष्टी आपल्या बालपणी आपल्याला नाही एक्सपिरियन्स करता आल्या. आता खूप छान पॅरेंट्स जे आहेत ते खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत, मुलांसाठी खूप काही गोष्टी करत असतात. आणि आधीचे पॅरेंट्स सगळे नाही का बिझी असायचे, त्यावेळी इतकं काही आलं पण नव्हतं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रचलित नव्हत्या किंवा इतक्या ॲडव्हान्स नव्हत्या. आता खूप काही गोष्टी पॅरेंट्स करतात आणि मुलंही खूप कॉपरेट करतात. बघा तुम्हाला इथं बघा दिसत आहे का मी जे म्हणतीये की डुग्गू खूप कॉपरेट करतो. टचवूड, डुग्गू खरंच हॅपी गो लकी बेबी आहे. सगळ्यांनी इतके सगळे चिरमुरे टाकले, वरून टाकले, पण काही नाही. डुग्गूचा आपली मस्त मजा चालली होती. आणि इथं आमचा वीर, डुग्गूचा फ्रेंड, तो त्याच्या बोरणांना तो रडत होता, पण इथं त्याने फार मजा केली. त्याला स्वतःलाच टाकायचं होतं. खूप सगळे खरं मुलं देवाघरची फुलं असं म्हणतात ना, खूप निरागस असतात सगळी लहान मुलं, काही त्यांना कळत नाही. खूप छान पद्धतीनं सगळे मस्त मस्त एन्जॉय करतायत. आणि मुलांसाठी तुम्हाला मागं दिसत असेल खाली तिकडे आम्ही गिफ्ट्स आणले होते. म्हणजे काय होतं, छान वाटतं मुलांना पण. आयांना फक्त गिफ्ट्स मिळतात, वाण मिळतं, पण मुलांना पण मिळालं पाहिजे म्हणून यावेळी आम्ही ठरवून आणलं होतं मुलांसाठी पण, की मुलांनाही छान वाटेल, आपल्यालाही काहीतरी मिळालं. चॉकलेट्स तर मिळतात, पण बाकीच्याही गोष्टी मिळाल्या की मुलांना एक आनंद असतो. काही छोट्या मोठ्या गोष्टी मिळाल्या की एक वेगळाच आनंद मिळतो. तर सॉरी टू से, म्हणजे सॉरी, कारण बराच लेट व्हिडिओ पोस्ट करते, पण एडिटिंगचं काम राहतं आहे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे ना सगळ्या गोष्टी होत नाहीत मॅनेज. जर कुठल्या गोष्टींची लिंक हवी असेल, कुठल्या गोष्टींची माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, ती तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करण्यात येईल. मस्त झालं आहे सगळं मंडळी, खूप छान. आणि काय ओव्हरऑल तुम्हाला सेलिब्रेशन कसं वाटलं हे सांगा. आणि डुग्गूचा ड्रेस, माझी साडी आणि डॅडा इथे तुम्हाला दिसत नाही आहे, अर्जुन दिसत नाही आहे कारण तो शूट करत होता. खूप क्लिअर शूट नाही जमले करायला. तर जे वाण होतं ते तुम्हाला मी सांगितलं, स्वामी समर्थांचे हे मॅग्नेट्स दिले होते आणि मुलांना स्केच पेन आणि ड्रॉइंग बुक. या मुलीने किती चॉकलेट्स गोळा केलेत बघा. आणि शिट, तिचे चॉकलेट्स पडले, एवढे सगळे गोळा केलेले चॉकलेट्स पडले. किती चॉकलेट्स मिळालेत बघा तुम्ही. आणि हे डुग्गूला जे आम्ही घेतलं होतं प्ले स्टेशनचं, जे हे सगळं होतं ते सगळी मुलं एन्जॉय करतायत. होळी सेलिब्रेट केलेली आहे क्विक अशी, काही त्याचं प्रीप्लॅन नव्हतं ॲक्च्युली. इकडे पुण्यामध्ये धुलिवंदनलाच रंगपंचमी सेलिब्रेट करतात, रंगपंचमीला पण करतात, पण धुलिवंदनला सुद्धा करतात. आम्ही क्विक अशी अरेंजमेंट केली होती, कारण बरीचशी सोसायटीमधली जी होते ना सगळे छोट्या मुलांचे पॅरेंट्स, ते विचारत होते की तुम्ही काय करणार आहे का, कारण कायम आपण काहीतरी अरेंजमेंट करत असतो. आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की काय मस्त मजा केली आम्ही खरंच. ॲक्च्युली मला स्वतःला पर्सनली कलर्स खेळायला आवडत नाहीत, पण यावर्षी खेळले. आणि कारण डुग्गूलाही कळायला पाहिजेत गोष्टी, आपण केल्या तरच मुलांना कळतात. त्यामुळे आम्ही यावर्षी खूप मस्त मजा केली. आणि काय छोट्या मुलांबरोबर तर केली, पण सगळी सोसायटीतली त्याची मोठे मुलंसुद्धा होते. पण खरं सांगू का, डुग्गूला अजिबात कलर खेळायला आवडला नाही, भिजायला आवडलं नाही अजिबात. त्यांनी एन्जॉयसुद्धा केलेला नाही आहे. तो रडत होता आणि तो नंतर अर्जुनकडेच होता पूर्ण होल. जेव्हा आम्ही सेलिब्रेशन करत होतो तेव्हा म्हणजे अजिबातच राहिला नाही किंवा काही त्यानं मजा केली नाही. आणि ते सगळेजण त्यांच्या मुलांना घेऊन आलेले आहेत आणि सगळे दादा दीदी सगळे आम्ही सगळ्यांनी मजा केली. आणि अर्जुन पूर्ण वेळ डुग्गूला घेऊन होता आणि मी खूप मजा केली यावर्षी. धुलिवंदनला खूप कलर खेळला, सगळ्यांबरोबर खेळला, सगळ्यांना पाण्याने भिजवलं. ओव्हरऑल तुम्ही कशी होळी सेलिब्रेट केली किंवा तुमच्याकडे होळी कधी सेलिब्रेट करतात, रंगपंचमी कधी सेलिब्रेट करतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हेही कमेंट करून सांगा मंडळी. आणि हे जे सगळे छोटे जे दिसत आहेत, इनफॅक्ट मोठेसुद्धा जे दादा वगैरे दिसत आहेत ना, हे सगळे डुग्गूचे फ्रेंड्स आहेत. सगळे डुग्गूला खूप जीव लावतात. आणि बघा मी सुद्धा किती मजा केली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हे जे कलर्स होते आम्ही आणलेले ते सगळे ऑर्गॅनिक कलर्स होते. त्याने कोणालाही काही हार्म होणार नाही किंवा त्वचेला कसलीही स्किनला रॅश उठणार नाही असेच आम्ही कलर्स घेतले होते. आणि ही जी ईशानी दिसतीये खूप मजा करते, खूप मस्ती करते. कारण आपल्या आनंदात म्हणजे आपण जितकी मजा करू ना, पॅरेंट्ससुद्धा तेवढेच सहभागी झाले तर आणखी जास्त मजा येते. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, आजकाल खूप पॅरेंट्स ॲडव्हान्स झालेले आहेत, खूप गोष्टी आपल्या मुलांसाठी करत आहेत. आमच्या तितिक्षा मॅडम येत आहेत, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि इथे सगळे दादा आलेले आहेत, सगळ्यांना भिजून सगळ्यांनी मस्त मजा केलेली आहे. तर
तर मंडळी ओव्हरऑल दोन्ही व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि असं छान भरभरून प्रेम द्या. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, टेक केअर, बाय बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलची जी लिंक आहे ते तुमच्या रिलेटिव्स बरोबर, तुमच्या फ्रेंड्स बरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मंडळी बाय बाय.